प्रयोग करीत असताना मला मुद्दाम असं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे प्रयोगासाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विभागाचे मधून प्रयोग आहेत. रसायनशास्त्राचे प्रयोग करीत असताना आपल्याला ऍसिड हाताळावे लागतात, आम्ल हाताळावे लागतात. ते रसायन आहेत, केमिकल आहेत, त्यांचे हाताळताना आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर प्रयोग क्रमांक 1 यामध्ये हा प्रयोग आपल्याला परीक्षेसाठी 8 गुणांना विचारला जातो आणि 8 गुणांना विचारत असताना त्याची 4 गुणांसाठी कृती आहे, 2 गुणांसाठी त्याचे निरीक्षण तक्ता आहे आणि 2 गुणांसाठी अनुमान आहे. त्यामध्ये आपण प्रयोगाचं नाव, शीर्षक, उद्देश, पेपर त्यामध्ये लिहितो आणि त्यामुळे प्रयोग विभाग 1 चा 10 गुणांसाठी प्रयोग हे सगळे आणि विभाग 2 चा 10 गुणांसाठी याच मार्गाच्या पद्धतीने विभागला जातो. तर प्रयोग क्रमांक 1 रसायनशास्त्र विभाग 1. तर मित्रांनो, प्रयोग क्रमांक 1 रसायनशास्त्रातला पाहत असताना आपल्याला बघायचं आहे की पीएच हायड्रोजन आयन प्रेझेंटेशन म्हणजेच प्रेझेंटेशन ऑफ हायड्रोजन आयन पीएच किंवा सामू या कागदाचा किंवा वैश्विक दर्शकाचा उपयोग करून दिलेल्या द्रावणांचा सामू काय, हे प्रयोगाचं नाव आहे, शीर्षक आहे. तर या प्रयोगाच्या शीर्षकानंतर आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे पाहायचं आहे. तर ते साहित्य साधारणपणे कसे असेल आणि कोणते असेल हे आता आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी दिसत आहे की प्रयोग 1 पीएच कागदाचा वैश्विक दर्शकाचा उपयोग करून निरनिराळ्या द्रावणांचा पीएच काढणे. यामध्ये उद्देश विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, विरल सोडियम हायड्रॉक्साइड, विरल ऍसिटिक आम्ल, लिंबाचा रस, पाणी, विरल सोडियम कार्बोनेट आणि या द्रावणांचा पीएच आपल्याला घ्यायचा आहे, काढायचा आहे आणि त्यावरून ती द्रावणे कोणती आहेत हे ओळखायचं. हेच उद्देश असेल आणि हेच आपल्या प्रयोगाचं साहित्य आणि रसायन असतील. म्हणजे कोणती रसायन असतील? विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, विरल सोडियम हायड्रॉक्साइड, विरल ऍसिटिक आम्ल, लिंबाचा रस, पाणी, सोडियम बायकार्बोनेट आणि पीएच पेपर, पीएच चे सोल्युशन, त्याला वैश्विक दर्शक आपण असे म्हणतो किंवा वैश्विक द्रावण म्हटलं जातं. तर पीएच पेपरचा उपयोग करून आणि दर्शकाचा उपयोग करून आपण पदार्थांचा पीएच काढणार आहोत. या पीएच वरून आपण ओळखतो की आपल्याला दिलेले पदार्थ आम्लधर्मी आहेत, आम्लारीधर्मी आहेत की उदासीन आहेत. पीएचचा पुन्हा एकदा मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगतोय की पी फॉर प्रेझेंटेशन, प्रेझेंटेशन ऑफ हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयन जेवढे जास्त असतात द्रावणामध्ये तेवढे ते ऍसिडकडे जास्त झुकतं आणि तीव्र ऍसिड असते. तर OH- आयन जेवढे जास्त असतात तेवढे ते बेस असतात. तर आपल्याला जे काही पदार्थ आपण खातो किंवा पाहतो या पदार्थ 3 प्रकारचे असतात. एक आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन. जे चवीला आंबट लागतात ते आम्लधर्मी असतात आणि जे चवीला कडवट किंवा कोरट लागतात ते आम्लारीधर्मी असतात आणि जे चवीला या दोन्हीपैकी नसतात त्याला आपण उदासीन असे म्हणतो. तर पीएच हा जो आहे तो 0 ते 7 हा आम्लाचा असतो, 7 ते 14 आम्लारीचा असतो आणि बरोबर 7 हा उदासीन असतो. ते आपल्याला पाहायचं आहे. आता मी आपल्या समोर साहित्य कोणतं लागणार आहे ते दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. इथं समोर आपल्या साहित्य आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला दिसेल की हे विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. थोडं ऍसिड घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला विरल करायचं. त्याचबरोबर हे विरल सोडियम हायड्रॉक्साइड आहे. या ठिकाणी विरल ऍसिटिक ऍसिड, त्यालाच इथेनॉइक आम्ल असंही म्हटलं जातं. हे विरल ऍसिटिक ऍसिड हा लिंबूचा रस आहे, त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. ऍसिड म्हटलं की आम्ल आलं आणि हे पाणी आहे की जे आपण पितो ते पाणी आहे. हे सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा, याला सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलं जातं आणि हे याचं द्रावण तयार करून मी पाठीमागे ठेवलेलं आहे. हा वैश्विक इंडिकेटर आहे, वैश्विक दर्शक. या दर्शकाचे जर आपण बघितले तर या बॉटलवर तुम्हाला इकडे कलर दिसत आहे. हे जे कलर आहे या कलर वरून तो पदार्थाचा
बायकार्बोनेट NaHCO3, लिंबूचा रस आहे, हे ऍसिटिक ऍसिड आहे आणि हे सोडियम हायड्रॉक्साईड आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट HCl डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड NaOH हे आपण आता थोडे थोडे घ्यायचे आहे आणि त्याच्यावरून त्यांचा रंग ठरवायचा pH करायचा. तर आपण समजा नमुना लिहिला की नमुना नंबर 1 कुठला काय असेल आपल्या नमुन्याचे नाव इथं विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl तर घ्यायचं आपल्याला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्याला पिंच कॉक म्हणजे त्याला आपण ड्रॉपर म्हणतो. याला ड्रॉपर असे म्हटले जाते. या ड्रॉपरच्या सहाय्याने आपण त्याचे थेंब कागदावर लिहिणार आहोत pH पेपरवर. हे परीक्षा नळी स्टँड आहे, याला परीक्षा नळ्या अडकवलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. 6 परीक्षा नळ्या घेतल्या आणि 6 परीक्षा नळ्यांना लेबलिंग केलेलं आहे, नाव दिलेले ABCD असे, कारण आपण 6 द्रावणांचा pH काढणार आहोत. हे प्लास्टिकचं स्टँड आहे, pH पेपर आहे. तर आपण पहिल्यांदा pH पेपर वरती हा प्रयोग करून पाहणार आहोत. याला pH पेपर म्हटलं जातं. बघूया, एक pH चा असा कागद काढून घ्यायचा. ड्रॉपरच्या सहाय्याने आपण यावरती आता हे विरल सोडियम हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. बघूया आपण जरा, यावर मी थेंब टाकतोय बघा. याचा कलर पाहायचा आपल्याला काय होतोय, कलर याचा बदलला की नाही बदलला हे आपल्याला स्पष्टपणे दिसते. हे पहा कलर, आणि हा कलर या स्ट्रीपला घ्यायचा आणि मॅच करायचा. साधारणपणे हा कलर कुठे मॅच होतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे 1 नंबरला मॅच होतो, 2 नंबरला मॅच होतो, 3 नंबरला मॅच होतो, की कुठे मॅच होतो यावरून आपण त्याचा रंग आणि pH लिहायचा. हाच बॉटलवर सुद्धा आहे, इथं तुम्हाला दिसेल बॉटलवर पण आहे आणि इथं सुद्धा आहे. मग हा कलर साधारण कुठे येतो तर हा जवळजवळ 3 नंबर पर्यंत. म्हणजे याला जो रंग आलेला आहे तो विटकरी रंग म्हणतो आपण, किंवा त्याला तांबूस रंग म्हणतो. कसला रंग आलेला आहे, तांबूस किंवा विटकरी, आणि त्याचा pH जो आहे तो 3 किती आहे, 3. लक्षात येईल सर्वांच्या. हा कलर एक प्रयोग झाला, हा एक आपण नमुना घेतला. आता दुसऱ्या नमुन्यासाठी पुन्हा दुसरी स्ट्रीप घ्यायची आणि ही दुसरी स्ट्रीप घेताना आपल्या हाताला कुठेही केमिकल लागलेले नसावं, कारण त्या केमिकलचा परिणाम त्या स्ट्रीपवर होतो आणि कलर पाहिजे तो आपल्याला येत नाही. आता दुसरा मी ड्रॉपर घेतलाय, मी सोडियम हायड्रॉक्साईड घेतोय. नाव असं सांगायला नको, कलर कडे लक्ष द्या. काय कलर मध्ये चेंज होतोय बघा, आहे चेंज होतोय कलर. आता यानंतर आपण बघायचं आहे की हा कुठे मॅच होतोय. बघा, हा जो मॅच होईल तो कलर यावर नाही, म्हणजे याच्या पुढे, आकडाच्या पुढे इथं गेला तर तुम्हाला तो कलर दिसेल आपल्याला की सर्वात खालच्या बाजूला बघा याचा कलर आहे या बॉटलचा, म्हणजे जांभळा कलर आलेला. कोणता कलर आलेला आहे, जांभळा, किंवा त्याला काय म्हणतो आपण पर्पल कलर वगैरे असं म्हटलं जातं. हा जो आहे जांभळा, आणि
पद्धतीनं आपल्याला दिसून येते. आता मी परत दुसरा एक तुकडा घेतोय आणि त्यामध्ये चौथा नमुना त्यामध्ये टाकतोय. बघा, याच्यावर पण फरक झालेला नाही, कारण हे एकदम विरल झालेला आहे. लिंबूचा रस वगैरे आपण बघतोय ते, कारण त्यात सायट्रिक ऍसिड आहे, तोच कलर राहिलेला आहे. पुढचा दुसरा नमुना घेऊया. पाण्यामध्ये आपण डायरेक्ट बुडवून पाहूया काय होतंय ते. पहा, हे पाणी आहे. पहा, पाण्यामध्ये ग्रीन कलर आलेला आहे, हिरवट कलर आहे. आणि हिरवट कलर हा साथसाठी, म्हणजे याचा जर हा पाहिला आपण थोडा, आता आपण जे पाणी पितोय त्या पाण्यामध्ये थोडं मिश्रण आहे, त्यामुळे याचा कलर असा झालेला आहे. परंतु पाण्याचा जो pH आहे तो उदासीन. आपण पीत असलेल्या पाण्यामध्ये अनेक क्षार मिसळतात आणि त्यामुळे त्याचा कलर चेंज झालेला आहे. याचा अर्थ आपण घेतलेलं जे पाणी आहे ते क्षारयुक्त आहे. पावसाचे जर पाणी घेतले आपण, पावसाचे किंवा ऊर्ध्वपातीत पाणी घेतलं, ऊर्ध्वपातीत जल घेतलं, तर त्याचा pH मात्र बरोबर 7च येतो, कारण ते उदासीन असते. त्यानंतर पुढचा नमुना आपण बघूया. या नमुन्यामध्ये हे आहे पहा. आता मी डायरेक्ट बुडवलेलं आहे त्याच्यात, असं शक्यतो हो करायचं, जसं ड्रॉप टाकायचे असतात. बघूया आपण, तर याचाही कलर चेंज झालेला आहे आणि हा कलर इकडे याला मॅच होतोय, म्हणजे 8-9च्या दरम्यान हा कलर जाणार आहे. कोणता आहे? सोडियम बायकार्बोनेट आहे, हे आपल्या लक्षात येतंय. असे एकंदरीत 6 आपण पाहिलेले पीएच पेपरच्या साह्याने. कशाच्या साह्याने पाहिले? पीएच पेपरच्या. या रंगावरून आपण ठरवू शकतो की यामध्ये कोणते द्रावण आम्लधर्मी आहे, आम्लारीधर्मी आहे की उदासीन. आता हीच द्रावणे आपण परीक्षा वेळेमध्ये घ्यायची आहे आणि त्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर टाकायचा, हा वैश्विक दर्शक. त्याचे 2 ते 3 थेंब टाकायचे आणि मग पाहायचं की याला रंग कोणता येतो. ते परत मॅच करून बघायचे असतात आपल्याला. हा आपण आता जो पाहिला तो एक भाग पाहिला, पीएच पेपरवरून दिलेला नमुना आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आहे की उदासीन आहे, आणि त्यावरून त्याचा रंग कोणता येतो पीएच पेपरवर आणि नंबर कोणता येतो तो
झालेला आहे, हा परत इथं ठेवलेला आहे. त्यानंतर ही आपली डी द्रावण असलेले बघूया 2-3 थेंब वैश्विक दर्शकाचे. कलर सर्वांना दिसत असेलच. त्यानंतर ई यामध्ये दुसरा नमुना घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 थेंब आपण परत ड्रॉपरच्या सहाय्याने वैश्विक दर्शकाचे कलर पाहायचा. सगळे कलर तुम्हाला थोडेफार चेंज झालेले दिसत आहेत. त्यानंतर हा 6वा नमुना आहे आपला. बघूया, पुन्हा ड्रॉपरच्या सहाय्याने 2 ते 3 थेंब यामध्ये टाकलेले आहेत. कलर पाहायचा. हे साधारण आपण जे 6 नमुने दिलेले आहेत ते 6च्या 6 नमुने इथं आहेत. आणि 6 नमुन्यांच्या कलरचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येकाचा कलर थोडा ना थोडा वेगळा आहे. हे आपल्याला जाणवून येते की जे कलर आहेत त्या कलरवरून त्याचा pH आपल्याला समजतोच. 0 ते 7च्या दरम्यान आहे. 0 ते 7 आणि 7 ते 14 हे जे द्रावण आहे ती साधारण अशी दिसतात आपल्याला. हे जे आहे हे ऍसिड असते, या ठिकाणी बेस म्हणजे आम्लारी असते आणि हे इथले न्यूट्रल असते, बरोबर 7. तर हे रंग तयार झालेत. यावरून आपण दिलेल्या द्रावणांचा pH ओळखलेला आहे. जी द्रावणं 0 ते 7च्या दरम्यान आपल्याला त्यांचा pH दर्शवतात ती सर्व आम्लधर्मी आहे. 7 ते 14च्या दरम्यान दर्शवतात ती सर्व आम्लारी धर्मी आहे. आणि 7 हे उदासीन आहे. 0पासून सुरुवात होत असताना जसं आम्लारीकडे झुकेल तसं ते हळूहळू डायल्यूट होत जातं, विरल होत जातं. आणि तिथून पुढे आम्लारी ज्यावेळेस चालू जाते ते 14कडे जात असताना ती काय होत असते, तीव्र होत जात असते. तर साधारणपणे या रंगावरून कशा प्रकारचे रंग आपल्याला दिसतात हे इथं आपण पाहणार आहोत. बघा, निरीक्षण तक्त्यामध्ये आहे का बघा, इथं विरल हायड्रोक्लोरिक आम्ल 0 दाखवलाय. जर अतिशय विरल असेल तर विरल सोडियम हायड्रॉक्साईड हिरवा रंग आहे बघा 2 नंबर. इथं आपण इकडून गेलो होतो असं, कारण हे असं ठेवलं होतं मी या पद्धतीनं, त्यामुळं इकडून पाहायचं आपल्याला. ए पहा, ए बी, इकडे सी असेल, हा डी ई आणि ए बी सी ई एफ आहे बघा. या पद्धतीचे कलर इथे दिसत आहे. तपकिरी, हिरवा, त्यानंतर नारिंगी, लाल आणि त्यानंतर जांभळा आहे आणि सर्वात शेवटचा आहे तो हिरवा. जे रंग आहेत म्हणजे विरल सोडियम, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल हे 0च्या रेंज मध्ये आहे pHच्या, तपकिरी रंग आहे. विरल सोडियम हायड्रॉक्साईडला हिरवा रंग आलेला आहे आणि त्याचा pH आहे 14 आहे, आम्लारी आहे. विरल ऍसिटिक आम्ल आहे, नारिंगी रंग आहे आणि त्याचा pH आहे 3. लिंबाचा रस हा लाल रंग आलेला आहे त्याला आणि त्याचा pH आहे 2. पाणी जांभळा रंग आलेला आहे, त्याचा pH आहे 7, उदासीन. आणि विरल सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा हिरवा रंग आहे 9 म्हणजे आम्लारी. आता यामध्ये हे सगळे विरल आहे, पण जसं याचं तीव्रता वाढते, आपण घेतलेल्याचं प्रमाण वाढतं, तसे त्याचे थोडेफार कलर चेंज होत राहतात. आपल्या हाताला कुठे ऍसिड लागला असेल तरी पण चेंज होतं. आपल्याकडे असलेलं साहित्य थोडंफार जुनं असेल तर देणं येणारे रिझल्ट पण थोडेफार कमी जास्त होतात. रंग कमी जास्त होतो, pH थोडा कमी होतो. आणि अशा पद्धतीनं आपण जो प्रयोग बघितला त्यावरून आपल्याला दिलेले पदार्थ, दिलेले द्रावणं किती प्रकारचे आहेत ही ओळखू शकलो. त्यातला पहिला प्रकार येईल आम्ल, दुसरा आम्लारी आणि तिसरा उदासीन. म्हणजे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन हे ओळखण्यासाठी, दर्शवण्यासाठी ज्या दर्शकांचा उपयोग केला जातो
त्याला आपण दर्शक म्हणजेच वैश्विक दर्शक आणि pH पेपर असे म्हणतो. यांच्या साहाय्याने आपण हे पदार्थ नमुने द्रावणे ओळखलेले आहेत. याला प्रयोग क्रमांक 1.